Hello friends, I am Mr. R.N. Nikam and you are watching my YouTube channel Ramdas Nikam. I request you to subscribe my channel and press the bell button so that you will get the quick notification of my new uploaded videos. This is educational tutorial or video regarding the 12th class English. Watch the complete vlog. It will be really useful to you. Thanks very much. मी आपणास विनंती करतो की आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व संपूर्ण व्हिडिओ बघा. आपल्याला खूप खूप धन्यवाद. In this vlog regarding the poem, I will help you to solve the brainstorming activities. Brainstorming activities means to solve a problem by thinking as many ideas as possible. Let's begin the brainstorming activity. Activity number 1. Discuss with your partner about the following occasions. A. Weaving. B. टेलरिंग. C. knitting and D. एम्ब्रॉयडिंग. विविंग म्हणजे विणकाम करणे, टेलरिंग म्हणजे कापड शिवणकाम करणे आणि निटिंग म्हणजे कापड विणकाम किंवा कापड गुंफण करणे आणि डी एम्ब्रॉयडिंग म्हणजे भरतकाम किंवा आपण त्याला नक्षीकाम करणे म्हणतो. चला तर मग आपण या एकेका व्यवसायाबद्दलची माहिती घेऊया. तर यू हॅव टू डिस्कस विथ युअर पार्टनर अबाउट विविंग. म्हणजे विणकामाविषयी तुमच्या सहकार्याशी तुम्हाला या ठिकाणी चर्चा करायची, जोडीदाराबरोबर चर्चा करायची. या ठिकाणी प्रयत्न केला आहे की तुम्ही अशा पद्धतीने चर्चा कराल विविंगवरती. इंडिया इज अ व्हेरी व्हास्ट अँड डायव्हर्स कंट्री विथ रिच हिस्ट्री ऑफ विविंग. विविंग इज द प्रोसेस ऑफ मेकिंग टेक्सटाइल्स बाय इंटरलेसिंग थ्रेड्स. विविंग सेंटर्स इन इंडिया मेड गारमेंट्स इन द प्रिव्हियस सेंचुरीज. इंडियन regions, villagers and communities have the unique tradition with distinct customs and pattern. Today weaving remains important part of Indian economy. Second occasion आहे टेलरिंग म्हणजे शिवणकाम. टेलरिंग which is one of the important professions. Tailor is a person who makes repairs clothing, especially suits, men and women's clothing. Tailoring is a set of specific hand and machine sewing. Tailor makes the suitable wearing dresses for us. He can make designer and fashion garments. This is the second profession or occasion. Now the third occasion, knitting म्हणजे गुंफण विणकाम. Knitting is a method by which yarn is manipulated to create a fabric. It is used in the many types of garments. In India, particularly warm clothes are knitted in cold regions. In winter season, nowadays knitting is done by machines as well. ओकेशन एम्ब्रॉयडरिंग म्हणजेच भरतकाम नक्षीकाम. एम्ब्रॉयडरिंग इज अ क्राफ्ट ऑफ डेकोरेटिंग फॅब्रिक युजिंग अ निडल टू अप्लाय थ्रेड और yarn. Embroidery may also use other materials such as beads, pearls, etc. Embroidery is usually seen on caps, hats, coats, blankets, dresses, shirts, etc. Embroidery adds beauty to the fabric. अशा पद्धतीने तुम्ही मित्र हो चर्चा करू शकता. हे मुद्दे दिले. Activity number 2.1. Discuss the various products made by the weavers in the poem. म्हणजे विणकरांनी केलेल्या विविध उत्पादनांची तुम्हाला या ठिकाणी चर्चा करायला सांगितली आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 2.1चं प्रॉबेबल आन्सर असू शकेल. द व्हेरियस प्रोडक्ट्स मेड बाय द विवर्स इन द पोएम आर. नंबर 1. द रोब्स ऑफ न्यूबॉर्न चाइल्ड इन द गे कलर ॲट द टाईम ऑफ डेब्रेक. सेकंड. द पर्पल अँड ग्रीन कलर्ड फॅब्रिक ॲज द मॅरेज वेल ऑफ अ क्वीन ॲट द टाईम ऑफ इव्हिनिंग. 3. They view a dead man's funeral's white shroud at the time of night. अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी विणकरांनी केलेल्या उत्पादनांची चर्चा करावी. ॲक्टिव्हिटी नंबर 2.2. The words in the 3 stanzas of the poem mention different times of the day. Complete the table. म्हणजेच कवितेच्या तिन्ही कडव्यांमध्ये दिवसाच्या वेगवेगळ्या 3 वेळा सांगितल्या आहेत. तर त्याविषयीचा हा तक्ता दिला आहे, तो आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. बघूया. 3 कॉलम दिले आहेत आणि त्याच्यामध्ये काही माहिती दिली ती आपण पाहूया. टाईम ऑफ द डे, वर्ड्स, फ्रेजेस आणि विवर्स वर्क. आता टाईम ऑफ द डेमध्ये अर्ली मॉर्निंग, वर्ड्स फ्रेजेसच्या अंडर ब्रेक ऑफ द डे आणि विवर्स वर्क दिले. विवर्स वीव रोप्स फॉर द न्यू बॉर्न चाइल्ड. आणि बाकीच्या 2 ॲक्टिव्हिटी आपल्याला माहितीच्या आधारे पूर्ण करायच्या आहेत. ते 4 कॉलम आहेत. त्यात टाईम ऑफ द डेमध्ये लेट इन द इव्हिनिंग आणि कोल्ड नाईट ह्या दोन घटना आहेत. तर बाकीच्या 4चं उत्तर असं आहे. पहिल्यामधलं फॉल ऑफ द नाईट वर्ड फ्रेजेसमध्ये येईल आणि विवर्स वर्कमध्ये येईल. विवर्स वीव वेडिंग
वेल फॉर अ क्वीन आणि शेवटचं येईल दुसऱ्यातलं मूनलाईट चिल आणि शेवटच्यामधलं विवर्स वी व श्राऊड फॉर अ डेड मॅन्स फ्युनरल. ॲक्टिव्हिटी 2 सब ॲक्टिव्हिटी 3. The poem reveals three phases of life. Fill in the blanks with the feelings and colors appropriate to the phases of life. One is done for you. कवितेत जीवनाच्या 3 अवस्था किंवा फेजेस दिलेले आहेत. तर जीवनाच्या ह्या 3 फेजेसला अनुरूप अशा भावना आणि रंग लिहून तक्ता पूर्ण करा. त्याच्यावरच्या कॉलममध्ये दिला आहे न्यूबॉर्न ऑर चाइल्डहूड, यूथ, अडल्टहूड आणि शेवटी ओल्ड एज, डेथ. आणि 1 नंबरच्या कॉलममध्ये दिलं आहे कलर फिलिंग्स. चाइल्डहूडसाठी ब्ल्यू कलर सिम्बोलाइज करतो, तर यूथ आणि अडल्टहूडसाठी आपण सांगू शकतो पिकॉक कलर ऑफ पर्पल, ग्रीन कलर आणि ओल्ड एजसाठी व्हाईट किंवा फेदर ऑर क्लाउड. आता फिलिंग्समध्ये बघा, न्यूबॉर्न चाइल्डसाठी होप्स अँड एक्सपेक्टेशन्स आहेत, तर यूथ अडल्टहूडसाठी एक्सपेक्टेशन्स, रिस्पॉन्सिबिलिटी, रोमान्स आहे आणि ओल्ड एजसाठी विकनेस, पीस आणि विजडम या ठिकाणी आपण सांगू शकतो. ॲक्टिव्हिटी 2 सब ॲक्टिव्हिटी 4 कंप्लीट द विवर्स व्ह्यू इन दी चिल मूनलाईट डॅश डॅश डॅश. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ही कृती पूर्ण करायची आहे. बघूया. द विवर्स व्ह्यू इन द चिल मूनलाईट, अ क्लोथ ॲज व्हाईट ॲज अ फिदर ॲज अ क्लाउड, अ श्राऊड फॉर अ डेड मॅन्स फ्युनरल. हा व्ह्यू शब्द राहिला आहे तो टाकून घ्या. ॲक्टिव्हिटी 5 पिक आउट 2 वर्ड्स युज्ड टू डिस्क्राईब द विवर्स इन द लास्ट स्टांजा, ऑल्सो स्टेट देअर इम्पॉर्टन्स. आता ते 2 शब्द कोणते, तर मला वाटतं ते 2 शब्द होते सोलेम अँड स्टील, म्हणजेच शेवटच्या कडव्यातले ते 2 शब्द. नंतर ॲक्टिव्हिटी नंबर 6 एक्सप्रेस युअर व्ह्यूज अबाउट द प्रेझेंट कंडिशन ऑफ व्ह्युअर्स. नंबर 5 आणि 6ची उत्तरं दिली आहेत बघा. 5चं उत्तर सोलेम आणि स्टील आणि 6चं उत्तर आहे विविंग एक्झिस्टेड फॉर मेनी इयर्स इन इंडिया. पीपल अर्न देअर लिवलीहूड थ्रू द प्रोफेशन ऑफ हँडलूम अँड विविंग. इट इज अ बिग ऑक्युपेशन इन मेनी एरियाज ऑफ इंडिया. ब्युटिफुल फॅब्रिक्स created by these weavers all over the India, but nowadays they are facing so many problems, lack of electricity, inflation, etc. Actually weavers are the best craftsmen and they need to be helped. This is the answer. Activity number 7 describe in your own words the steps or measures that can be taken to solve the problems of the weavers. म्हणजे विणकरांच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही कोणत्या उपाययोजना करणार. विणकरांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याकरता आपण काय करू शकतो ते उपाय आपल्याला या ठिकाणी थोडक्यात सांगायचे. तर त्याचं उत्तर आपण आता बघूया. ते उत्तर पुढे. फर्स्ट ऑफ ऑल दे शुड बी ऑर्गनाइज्ड अँड दे शुड बी हेल्प्ड नॉट ओनली इकॉनॉमिकली बट देअर हेल्थ केअर शुड बी टेकन. दे मस्ट have better working condition and fixed hours of work and wages. Their family members and children should be looked after. The government must give them subsidies for social benefits and do their welfare as well. This is the answer. करायला सांगितलं आहे. पहिल्या कॉलममध्ये स्टांजा, दुसऱ्या कॉलममध्ये ॲक्टिव्हिटी डन बाय द व्ह्यूअर्स आणि तिसऱ्या कॉलममध्ये व्ह्यूज आणि ओपिनियन विचारलं आहे. आता फर्स्ट स्टांजामध्ये त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी पूर्ण केली आहे. रोप्स फॉर अ न्यू बॉर्न चाइल्ड आणि व्ह्यूज अपूर्ण आहे. सेकंड स्टांजा, थर्ड स्टांजा आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर त्याचं आन्सर आपण घेऊया. स्टांजाचं व्ह्यूज किंवा ओपिनियन पुढीलप्रमाणे असेल. द व्ह्यूवर्स फील हॅपी बिकॉज दे आर एन्थुजियास्टिक टू व्ह्यू द ब्राईट ब्ल्यू रोब्स फॉर द न्यू बॉर्न बेबी. स्टांजाची व्ह्यूवर ॲक्टिव्हिटी पुढीलप्रमाणे असेल. अ पर्पल ग्रीन वेल फॉर द वेडिंग ऑफ अ क्वीन. आणि व्ह्यू किंवा ओपिनियन असेल. द व्ह्यूवर्स आर ग्लॅड टू ड्रेस द रॉयल्टी ऑन द हॅपीएस्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट डे ऑफ हर लाईफ. थर्ड स्टांजामधलं आपण ॲक्टिव्हिटी बघूया. श्राऊड फॉर द फ्युनरल ऑफ डेड मॅन. आणि व्ह्यू किंवा ओपिनियन. द व्ह्यूवर्स आर सोलेम अँड स्टील ॲज द लाईफ हॅज क्लोज्ड फॉर अ पर्सन अँड इट इज ट्रू फॉर एव्हरी वन. नाऊ ॲक्टिव्हिटी नंबर 3 1 पिक आउट द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. म्हणजे यमक जुळविणाऱ्या जोड्या प्रत्येक कडव्यातनं आपल्याला शोधायच्या आहेत. Rhyming words from the poem. First stanza day, gay, wild child. Second stanza night, bright, green queen. Third stanza still, chill, cloud, shroud. Activity number 3 sub-activity number 2 give antonyms and synonyms of the following and make sentences of your own. म्हणजे वाक्य बनवायला सांगितलेले आहेत आणि समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द शोधायला सांगितलेले आहेत आणि त्याचबरोबर वाक्य बनवायला सांगितले आहेत. आणि एक शब्द या ठिकाणी दिलेला आहे. उदाहरणार्थ न्यू, ब्राईट, डेड, स्टील, वाईल्ड, फॉल, चाइल्ड. आता वर्ड न्यूचा अँटोनिम आहे ओल्ड, सिनोनिम फ्रेश, ब्राईट, डल, शायनिंग, डेड, अलिव्ह, लाईफलेस, स्टील, लिवली, पॅसिव्ह किंवा अनमुव्हिंग, वाईल्ड,
civilized, untamed. Fall, antonym rise, synonym drop. Child, adult आणि synonym आहे youngster. Now activity number सब activity number 3. मेक अ वर्ड रजिस्टर फॉर क्लोथ्स. जसं अटायर, ड्रेस, तसं अजून त्याला शब्द शोधायचे आहेत. गारमेंट्स, आउटफिट्स, वॉर्डरोब, युनिफॉर्म एट्सेट्रा. ॲक्टिव्हिटी नंबर 4.1. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. फिगर ऑफ स्पीच एका बाजूला दिलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला लाईन दिलेली आहे. सिमिले, इमेजरी, मेटाफर आणि अलिट्रेशन. आणि कोणत्या ओळींमध्ये ते आलेले आहेत त्या ओळी दिलेल्या आहेत. आता सिमिले, थर्ड लाईन ऑफ इच स्टांजा. बघा, ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हेल्सिऑन वाईल्ड. नंतर लाईक द प्लिम्स ऑफ पिकॉक, पर्पल अँड ग्रीन. अँड द लास्ट वन, व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. बघा, फोर्थ लाईन, वी व्हीव द रोब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. वी व्हीव द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन. वी व्हीव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. मेटाफर, why do you weave a garment so gay? Why do you weave a garment so bright? Why do you weave in the moonlight chill? ॲलिट्रेशन म्हणजे अनुप्रास अलंकार की जिथं कॉन्सोनंट साऊंडची पुनरावृत्ती झालेली असते. उदाहरणार्थ WW इथे बघा, पहिली ओळ, दुसरी ओळ आणि चौथी ओळ प्रत्येक कडव्याची. जसे विवर्स विविंग ॲट अ ब्रेक ऑफ डे, WW. नंतर व्हाय डू यू विव, WW, अ गारमेंट सो गे. फिगर ऑफ स्पीचचा चार्ट तुमच्यासमोर आहे. आता ॲक्टिव्हिटी नंबर 4 सेकंड. द राईम स्कीम इन द फर्स्ट स्टांजा इज AABB. फाईंड राईम स्कीम इन द सेकंड अँड थर्ड स्टांजा. मी आधी सांगितल्याप्रमाणे सेकंड आणि थर्ड स्टांजाची राईम स्कीमसुद्धा तीच आहे. AABB, AABB हीच आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 5 आणि ॲक्टिव्हिटी नंबर 6 तुम्ही घरी सोडवण्याचा प्रयत्न करा. पहिल्या कवितेमध्ये मी तुम्हाला ते सोडवून दाखवलेलं आहे. त्या पद्धतीने प्रयत्न करावा. धन्यवाद.